नमस्कार. मी आहे प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळी इतिहास. आजचा आपला विषय आहे दोन राष्ट्रातील दोन बेकऱ्यांचा. त्याच्यानुसार पहिली जी बेकरी आपण पाहतोय तर ती बॉम्बे बेकरी, पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतातील हैदराबाद या ठिकाणची. आणि जी दुसरी बेकरी जी असेल तर ती दुसरी बेकरी आहे भारतातल्या हैदराबादमधील कराची बेकरी. नावं दोन्ही ठिकाणी हैदराबाद आहेत, मात्र त्याची नावं त्या त्या देशातली आहेत, त्यामुळं काही प्रमाणात वादंग आहे. मात्र हे वादंग पाहण्यापूर्वी आपण प्रत्येकाचा इतिहास पाहणं गरजेचं आहे, म्हणून मी त्याचे भाग 2 केलेत. आजचा जो विषय आपला जो घ्यायचा होता तर तो आहे बॉम्बे बेकरी, हैदराबाद, पाकिस्तान. तत्पूर्वी जे आपल्यासोबत नवीन जोडलेले असतील त्यांनी सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ खूप आपल्याला जुने पाहायला मिळतील आणि नवीन व्हिडिओ सुद्धा पटकन आपल्याला समोर येतील. म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकीचे जे रेग्युलर असतील किंवा आपल्याला जे वाटेल त्यांनी सूचना मांडा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर निश्चित करा. तर बॉम्बे बेकरी, हैदराबाद, पाकिस्तान. तर ही बेकरी आहे सिंध प्रांतातील हैदराबाद या ठिकाणी. आता या बेकरीचा वेगळा इतिहास घेत असताना फार इंटरेस्टिंग किंवा मनोरंजनात्मक स्टोरी आपल्याला सापडली. त्याच्यानुसार 1911 साली एक सिंधी माणूस ज्याचं नाव होतं पहिलाज राय गंगाराम थडानी. तर या सिंधी माणसानं 1911 साली हैदराबाद या ठिकाणी पहिल्यांदा आपली बेकरी स्थापन केली. त्यांच्या पत्नी स्विस असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पाककलेची आवड होती आणि आपल्या बंगल्यामध्येच त्यांनी या असणाऱ्या बेकरीला सुरुवात केली, ज्याला आपण टॅगलाईन देणं म्हणतो आजच्या कालखंडात. तसं त्याने आपल्या जाहिरातीत सांगितलं होतं, बेकरी विथ बंगलोज. म्हणजेच एकंदर बंगल्यातील बेकरी किंवा ज्याला आपण घरगुती खानावळ जसं म्हणतो, घरगुती अशा प्रकारचं खाद्यपदार्थ, तशाप्रमाणे बंगल्यातील बेकरी म्हणून ही प्रसिद्ध त्या ठिकाणी पावलेली आपल्याला दिसते. आपल्या पद्धतीनं व्यवसाय त्यांचा वाढायला लागला. या पहिलाज राय यांना 3 मुलं. पहिला श्यामदास आहे, दुसरा किसनचंद आहे आणि तिसरा गोपीचंद. यांनी यांच्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत करायला सुरुवात केली. 1922 पासून स्वतंत्र अशा प्रकारचं त्यांनी जागा विकत घेतली, 1.25 एकर मोठं अशा प्रकारचं बांधकाम केलं. लाल त्याला किल्लेबाजा घर तयार सारखं केलं किंवा त्याला तशाच प्रकारचा रंग दिला आणि हळूहळू करून याची जी बेकरी होती ती मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली. दरम्यान 1947ला फाळणी झाली. सिंध प्रांतातील बहुतांश सिंधी जो लोक होते तर ते भारतामध्ये या ठिकाणी आले आणि भारतातल्या विविध भागामध्ये ते बसलेले आपल्याला मिळतात. मात्र अशा वेळेला या असणाऱ्या पहिलाज रायने निर्णय घेतला की आपण इथंच राहायचं आहे. म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा किंवा फाळणी झाल्यानंतर सुद्धा पहिलाज राय त्याच ठिकाणी थांबले आणि थांबून आपल्या व्यवसायाला त्याने आणखी बळ द्यायला सुरुवात केली. दरम्यान लगेचच 1948 साली त्यांचं निधन झालं दुर्दैवानं आणि त्यानंतर हा जो बॉम्बे बेकरीचा जो व्यवसाय होता तर तो व्यवसाय त्यांचे 2 नंबरचे जे चिरंजीव होते किसनचंद यांनी सांभाळायला सुरुवात केली. आणि याच वर्षी बेकरीमध्ये आणखी एक नवीन उत्पादनाला त्यांनी भर घातली, ते म्हणजेच केक बनवायला सुरुवात केली. म्हणजे 1948ला या बेकरीमध्ये बिस्किट वगैरे बाकीच्या वस्तू, खास करून ब्रेड वगैरे मिळायचे. मात्र आता बिस्किटाबरोबरच त्यांनी ब्रेडला सुरुवात केली आणि पाहता पाहता त्या बॉम्बे बेकरीला एक नवीन ऊर्जा त्या ठिकाणी प्राप्त झालेली आपल्या आढळून येते. व्यवसाय दिवसेंदिवस वाढायला लागला. वाढत असतानाच लोकांची गर्दी वाढायला लागली. लोकांची गर्दी वाढत असतानाच पुढचा कालखंड ज्यावेळेस आपण पाहतो 1960ला किसनचंद यांचंही निधन झालं आणि त्यानंतर हा जो व्यवसाय त्यांचा होता तर तो व्यवसाय सांभाळा कुमार थडानी यांनी, किसनचंदाचे चिरंजीव कुमार थडानी यांनी. तर तो व्यवसाय सांभाळत असताना आता व्यवसाय एवढा प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी वाढायला लागला की त्याच्यासोबतच हे जे कुमार थडानी आहेत हे अतिशय परोपकारी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, त्याचबरोबर खूप मोठ्या अशा प्रकारचं दानशूर, आलेल्या माणसाला कधी त्यांनी रिकाम्या हातानं परत पाठवलं नाही. त्यातल्या त्यात दवाखान्याला यांनी मोठ्या अशा प्रकारची मदत केली आणि म्हणून हैदराबादमध्ये एक जी काही इस्पितळ होतं, दवाखाना होता, तर त्या दवाखान्याला पहिलाज राय थडानी नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आपल्या आढळून येते. म्हणजेच यांच्या असणारं परोपकार सर्वसामान्यामध्ये मिसळणं, याच्यामुळं जी काही बॉम्बे बेकरीचं समाजातलं काम, सामाजिक काम याची सुद्धा त्या कालखंडामध्ये चर्चा झाली. मात्र हे जे कुमार थडानी जे होते त्यांच्या कालखंडामध्ये व्यवसाय
अतिशय टोकाला त्या ठिकाणी पोहोचला. प्रचंड उत्तुंग अशा प्रकारची प्रगती या बॉम्बे बेकरीने त्या ठिकाणी घेतली. मात्र ते अविवाहित असल्यामुळे जून 2010ला त्यांचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेला पुन्हा एकदा बेकरी पोरकी झाली. मात्र तत्पूर्वी सोनू नावाचा एक त्याने जो मुलगा होता तो दत्तक घेतला आणि दत्तक घेतल्यानंतर काही दिवसातच या सोनूनं मुस्लिम धर्म स्वीकारला आणि तो सलमान शेख झालेला आहे. आता याचं धर्मांतर हा बाजू वेगळी ठेवूया. मात्र बॉम्बे बेकरीविषयी माहिती घेत असताना फार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची आश्चर्यकारक बाबी या ठिकाणी मला आढळून आल्या. ते म्हणजेच काय की या बेकरीचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे की बेकरीतली जो रेसिपी आहे त्याच्यातला मसाला कुठला आहे याचं बाहेर कुणालाही कल्पना त्या ठिकाणी दिली जात नाहीये. हजारो शाखा उघडल्या असत्या मात्र त्यांनी शाखाच उघडलेली नाही आहे. एकच शाखा त्यांची आहे. त्यामुळं त्या असणाऱ्या बॉम्बे बेकरीला एवढं प्रचंड अशा प्रकारचं महत्व, त्याची जी जी चव ज्याला आपण म्हणता येईल ती चव एवढी वाढली की नातानं जो काही आजोबानं खाल्लेला जो काही चव असेल ती नातू त्या ठिकाणी म्हणतोय आजी तशाच प्रकारची आहे, किंवा आजोबा 50 वर्षापूर्वी खाऊ घातलेला जो ब्रेड असेल किंवा तिथं असणारे बिस्किट असतील किंवा तिथं असणाऱ्या बाकीच्या वस्तू असतील तर तो नाताला खाऊ घालायला सांगतोय की ती चव 50 वर्षानंतर सुद्धा तशाच प्रकारची आहे. आणि त्यामुळं त्यांचे जे सलमान शेख जे आहेत तर हे आता पैसा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मिळायला लागला. त्यामुळे हे युरोपमध्ये राहतात आणि त्यांचा प्रत्यक्ष व्यवसाय या बॉम्बे बेकरीचा अझीम मोहम्मद त्यांचे जे काही मॅनेजर व्यवस्थापक त्या ठिकाणी पाहतात. 1.25 एकरात पसरलेली ही जी बेकरी आहे आज पाकिस्तानमध्ये म्हणजे सिंध प्रांतामध्ये खास करून या बेकरीमध्ये जाणं आणि तिथल्या वस्तू घेणं हे प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जातं. सकाळी 8 पासून 9 पर्यंत रात्रीच्या बेकरी उघडी असते. मात्र कधीही गेलं तर 3-4 तास तुम्ही रांगेत उभारल्याशिवाय त्यानं तुम्हाला त्या ठिकाणी जे काही वस्तू इथल्या पाहिजे असतील, ब्रेड असेल कदाचित, खास करून आता अलीकडल्या कालखंडामध्ये तिथं असणारा केक असेल तो मिळत नाहीये. आणि दुसरं वैशिष्ट्य असं की एका माणसाला 2 किंवा 3च्या वर केक दिलाच जात नाहीये. तुम्ही कितीही काही करा, वशिला लावा तर केक दिला जात नाही. म्हणजे एवढी ज्याला आपण म्हणता येईल त्यांचा दर्जा जो असेल हे दर्जा त्या ठिकाणी टिकून ठेवलेला आपल्याला दिसतोय. आणि त्यामुळं आता या असणाऱ्या पाकिस्तानच नाही तर परदेशातून सुद्धा लोक तिथं आल्यानंतर या बेकरीला भेट दिल्याशिवाय तिथं राहत नाहीत. तिथले असणारे उच्चायुक्त वगैरे जे असतील पाकिस्तानमध्ये राहणारे आवर्जून हैदराबादच्या या बेकरीला जातात आणि बेकरीमध्ये जाऊन तिथल्या वस्तू, तिथल्या केक त्या ठिकाणी खरेदी करतात. या बॉम्बे बेकरीमधला केक घेणं म्हणजे वाढदिवसाला केक नाही आहे. आवर्जून खाण्याकरता केकचे सुद्धा अनेक अशा प्रकारचे प्रकार आहेत. 300 रुपये किलो पासून ते 3,500 7,000 रुपये किलो पर्यंतचे केक त्या ठिकाणी मिळतात. आणि त्याची जी कॅरी बॅग किंवा त्याचा असणारी जी बॅग घेऊन बाजारामध्ये गेल्यानंतर तुम्ही प्रतिष्ठा समजलं ते की ही बॅग बॉम्बे बेकरीची बॅग आहे. तर असा हा जो पसारा एकंदर आपण बघितला तर बॉम्बे बेकरी म्हणजेच ते आहे सिंध प्रांतात पाकिस्तानमधल्या हैदराबाद या ठिकाणी आहे. आणि तिथल्या ज्यावेळेस आम्ही युट्यूबच्या मुलाखती पाहिल्या तर त्यांनी सांगितलं की याला नाव का दिलं गेलं तर त्या कालखंडामध्ये 1911ला जसं हैदराबाद कराची आहे तसं बॉम्बे त्या ठिकाणचं म्हणजे आजचं मुंबई त्यावेळेला बॉम्बे म्हटलं जात होतं. ते प्रतिष्ठेचं मोठं अशा प्रकारचं नाव होतं म्हणून ते नाव दिलं गेलं. मात्र त्या नावाविषयी पाकिस्तानमध्ये कुणालाही त्या ठिकाणी आक्षेप नाही आहे किंवा कुठलीही चर्चा नाही आहे. उलट आपल्या शहरामध्ये बॉम्बे बेकरी आहे आणि ती प्रतिष्ठेची आहे हे ते लोक मानतायत. तर ही कमाल करून दाखवली आहे एका सिंधी माणसानं. त्याचं आडनाव होतं थडानी. तर आजही हे एक वेगळं अशा प्रकारचं वैशिष्ट्य म्हणून आपण पाहूया. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एपिसोडमध्ये पाहायला तुम्ही विसरू नका की भारतातल्या असणारी कराची बेकरी जे हैदराबादमध्ये आहे याच्याविषयी काय आहे आणि मग शेवटच्याला त्याला आपण ही विषय का घेतला हे आपण त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये पाहता येईल. तोपर्यंत आपण पाहत राहा गाळीव इतिहास. पुढचा एपिसोड पाहायला विसरू नका. जे नवीन असतील पुन्हा विनंती आपल्याला की सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.